सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. नमस्कार. रविराज रवींद्र चांगो शिंदे. ठाणे महानगरपालिका निवडणूक उमेदवार 15 अनुसूचित जाती जमाती वर्ग, स्वतंत्र मजूर कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन पुरस्कृत रविराज रवींद्र चांगो शिंदे ठाणे महानगरपालिकेतील 15 मधील उमेदवार असून ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 32 वर्ष भ्रष्टाचार मुक्त कार्य, स्वच्छ प्रतिमा, उच्च शिक्षित, व्हीजीटीआय मधील उच्च शिक्षित अभियंता, पदवीधारक असून ठाणे महानगरपालिकेमध्ये एकदम प्रामाणिकपणे स्वच्छ प्रमाणित काम केलं. अतिक्रमण डिपार्टमेंट असो, पाणी खातं असो, की रस्त्या रुंदीकरण असो, त्या काळामध्ये स्वतः टी चंद्रशेखर बरोबर आयुक्त असताना, एकमेव अभियंता ज्युनियर इंजिनियर असताना देखील टी चंद्रशेखर सारख्या आयुक्तांबरोबर सोबत राहणं, विविध प्रस्ताव कामे पूर्ण करून त्यांच्याकडून स्वाक्षरी करणं आणणारे ज्युनियर इंजिनियर एकमेव असेल त्या काळाचा तो रवींद्र शिंदे होता. तत्कालीन नगराभियंता के.डी. लाला, ज्यावेळेस मी उपअभियंता झालो त्या उपअभियंता कार्यकालामध्ये जेव्हा आयुक्त भोगे साहेब आले त्यावेळेस संपूर्ण भ्रष्टाचारमुक्त प्रस्ताव भोगे साहेबांनी बंद केले. कोणाची हिंमत नव्हती की आयुक्तांकडे जाऊन प्रस्ताव मंजूर करून आणणे. माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, अभियंता युनियन गटाचे आणि सर्व अभियंता यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबत एक ग्रुप मीटिंग झाली आयुक्त भोगे साहेबांच्या दालनामध्ये. त्यावेळेस नगर अभियंता आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांनी विविध प्रश्नावर प्रश्न मांडले असताना रवींद्र शिंदे यांनी थेट न घाबरता आयुक्तांना प्रश्न केले, साहेब जर कार्यकारी अभियंता लोकांना अधिकारच नाहीत तर मी कुठल्या अर्थाने नागरिकांची कामं ते करणार? जर आर्थिक पॉवरच नाही, आर्थिक सक्षमता नाही, पण येणाऱ्या लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी, नगरसेवकांच्या तक्रारी पाहता कार्यकारी अभियंत्यांना निर्णय घेऊन काम करणं गरजेचं असतं. आणि असे केलेल्या कामांना वेळेत आर्थिक तरतूद मिळाली, ते आर्थिक वेळेत मंजूर झाली नाही, ते 5 करोडसारखी प्रकरणं, 14 कोटीसारखी प्रकरणं होतात आणि त्यांची थकीत देय राहतात. अशा प्रकारे बिनधास्तपणे बोलणारा माणूस त्या काही रविराज रवींद्र शिंदे होता. तेव्हा आयुक्तांनी तात्काळ बोलावून सगळे प्रस्तावाच्या याद्या बघितल्या आणि तत्काळ सह्या केला. नगर अभियंत्यांनी त्यावेळेस जी ओळख करून दिली, डॅशिंग अभियंता म्हणून माझी ओळख करून दिली. हा डॅशिंगनेस अतिक्रमण विभागामध्ये काम करण्यापासून ते आत्ता कार्यकारी अभियंता होईपर्यंत आला. त्यामुळे न डगबगता कुठल्याही चुकीच्या प्रस्तावाला आक्षेप घेऊन थेट बोलणार रवींद्र शिंदे सरत्या 3 वर्षाच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये पालकमंत्री कुठलाही खातरजमा न करता आयक्यू हलक्या कानाने कोणतरी नरेश म्हस्के खासदार नावाचा सांगतो, कानामध्ये फुकतो, रवींद्र शिंदेला निलंबित केलं जातं. तर का निलंबित केलं? तर कुठेतरी एखाद्या रात्री 12 वाजता मी म्हटलं पालकमंत्र्यांच्यावर थोडा आक्षेप निर्माण केला. आक्षेपार्ह काय बोललं नव्हतं, हे असं आक्षेप चुकीचं आहे एवढंच बोललं होतं. लोकशाहीमध्ये मला अधिकार प्राप्त आहे, व्यक्ती स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. परंतु या हलक्या कानांनी ऐकून मला तत्काळ निलंबित केलं गेलं. झालो निलंबित. 45 दिवस आलो. 45 दिवसानंतर काही नाही,
जे बोललेले शब्द कुठले मागे कारण मी शिवीगाळ केलेले आक्षेपार्ह बोललो होतं चुकीच्या धोरणा